श्रीराम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. निर्भय कृती हीच खरी प्रार्थना. बाकीच्या अर्ज विनंत्या म्हणजे केवळ हवेचे बुडबुडे. म्हणजेच काय? निर्भय. समर्थ म्हणाले, धैर्याने केलेले कार्य हीच खरी प्रार्थना आहे. आपण ज्या वेळेला प्रार्थना करत असतो, बोलत असतो, देवाची उपासना करत असतो, देवाची भक्ती करत असतो, तेव्हा आपल्यामध्ये नित्य नियमितपणा असणं गरजेचं आहे. समर्थ म्हणाले, भय निर्भय सांगितलं आणि धैर्य सांगितलं. ज्यावेळी धैर्य म्हणजे आपण फक्त मी देवाचा आणि देव माझा, त्यामध्ये प्रत्यक्षपणे आपलं मन आणि आपली बुद्धी संपूर्णपणे आपलं देवाच्या चरणी आपला देह असणं गरजेचं आहे. परंतु आपलं कसं होतं, आपण धैर्याने करत नाही. आपलं मन चलबिचल असतं आणि त्यामुळे काय होतं की निर्भयता आपल्याला जाणून येते. म्हणजे काय? आता निर्भय म्हणजे काय? निर्भय कृती म्हणजे काय? आणि हीच खरी प्रार्थना म्हणजे. प्रार्थना आपण देवासमोर म्हटली जाते. शाळेत असताना सुद्धा म्हणायचो. एवढं सर्वजण बघा, विद्यार्थी असायच्या, शिक्षक वर्ग असायचे, त्यांच्या समोर आपण स्टेजवर आपण बोलायचो. आत्मविश्वास किती असायचा. परंतु आता 2 शब्द बोलायला लावा, आपल्यामध्ये भीती का जाणवते? तोच आपला देह आहे ना. परंतु लहानपणी असताना बिनधास्तपणे बोलायचो. परंतु आता आपला आत्मविश्वास कोमेजला. बाकीच्या केवळ इच्छा आणि विनंत्या म्हणजे हवेचे बुडबुडे. आपण आता काय बोलतो, अरे बोललो असतं रे, पण आता काय दिवस नाही राहिले. म्हणजे आता दिवस गेले कुठे? तेच दिवस आहेत. परंतु आपण काय केलं, आपला आत्मविश्वास डळमळीत करून टाकलाय. म्हणजेच काय? हवेचे बुडबुडे. आपली फक्त तोंडाची वाफ चाललेली आहे. आपण जे बोलतो तेच खरं. लोकांना माहीत पडतं, अरे हे फक्त हवेचे बुडबुडे, फक्त बोलणाऱ्यातला, कृती करणाऱ्यातला नाहीये. मग खरी प्रार्थना कुठली? ज्या प्रकारे ज्या फार काळ टिकत नाही. म्हणजेच काय? फक्त देवाकडे काहीतरी मागणं किंवा इच्छा व्यक्त करणं पुरेसं नाही, तर धैर्याने आणि प्रयत्नांनी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणं म्हणजे प्रार्थना. आता आपली काहीतरी इच्छा आहे, आपली काहीतरी मागणी आहे, त्यासाठी आपण देवाच्या मंदिरात जातो की नाही? की मला काहीतरी प्राप्त होईल, मला काहीतरी मिळेल, या दृष्टीने आपण जात असतो. परंतु आपल्या मनामध्ये कधी विचार आला नाहीये की एखादी कृती करावी आणि त्या कृतीतून आपल्याला सर्व प्रकारे साध्य होईल, असा आपण विचार सुद्धा केला नाहीये. देवाकडे मागणं, देव नक्कीच देणार आहे. देवाकडे जी इच्छा आपण व्यक्त केली ती इच्छा सुद्धा प्राप्त होणार आहे. पण त्यासाठी कृती करणं तर आवश्यक आहे. आपण जर कृती केली नाही, कार्य केले नाही, तर त्या कार्याचा आपल्याला मोबदला मिळेल का? आधी कष्ट मग फळ लिहून दिलेलं आहे, प्राप्त करून दिलेलं आहे, तरी सुद्धा आपण आपला देह दिला खाटल्यावरी. तसंच दुसऱ्यांवर अवलंबून अजून आहोत. बरोबर की नाही? समर्थ म्हणाले, जो दुसऱ्यांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयची कष्ट ते गेला तोची भला. मग आपल्यामध्ये सुद्धा काय असणं गरजेचं आहे? जिद्द असणं गरजेचं आहे ना. धैर्य असणं गरजेचं आहे. आपल्यामधले जे प्रयत्न आहेत ते कमी पडता कामा नये. आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे ते माहीत असणं आवश्यक आहे. त्याला किती महत्त्व देणं आहे हे सुद्धा आपल्याला तितकंच महत्त्वाचं आहे. आता निर्भय कृती याचा अर्थ काय? तर भीती किंवा संकोच न ठेवता धाडसाने काम करणं. आता खरंच बघा, आपल्याला एखादा जॉब मिळत नाही, मनासारखं आपल्याला काम मिळत नाही, मग आपण घरातच बसून राहतो का?
नाही आहे. घरी जर बसून राहिलं तर लोकं आपल्याला नावं ठेवणारी आहेतच. आपले नातेवाईक सुखाशी जगू देणारे नाही आहेत. मग आपण काय बोलणार, अरे एखादा छोटासा व्यवसाय आपण केला पाहिजे. परंतु व्यवसाय करण्यासाठी आपल्याला लोकं काहीतरी नावं ठेवतील. अरे तुझ्या मनामध्ये काहीतरी करण्याचा बघा प्रत्यक्षामध्ये निश्चय आहे. प्रयत्न करणं तू सोडत नाहीये. मग लोकांचा विचार करत बसायचा नाहीये. आपल्याला काय मिळत आहे, आपल्याला शिकायला काय मिळत आहे, आपली जिद्द, आपला प्रयत्न कधी आपला सोडायचा नाहीये. तुला खरी करायची इच्छा आहे ना, ते नक्कीच कर. तिथे हार मानू नकोस. प्रयत्न करणं सोडू नकोस. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घाबरू नकोस. समर्थ म्हणाले, भय सांडूनी तू वाजावे, क्रूर यवना भेटावे, संतोषिनी प्रिय व्हावे, पुनरपी पाठविलं आम्हा पाशी. जरी त्या कार्यामध्ये तू बघा प्रयत्नशील उभा राहिलेला आहेस, तुला काही कमी पडलं तर नक्कीच माग. देणाऱ्याचे हात हजार आहेत. परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेला ना, तर जी संधी आहे त्या संधीचं सोनं तुला नक्कीच करता आलं पाहिजे. म्हणजेच काय, तू लोकांसाठी जर पाहायला बसलास की बाबा लोक मला काहीतरी बोलतील, मी नोकरी सोडून एखादा जॉब सोडून जर मी व्यवसायाकडे वळालो तर लोक मला काहीतरी बोलतील, परंतु तुझ्या आतमधला आवाज काय तुला दर्शवतोय, बरोबर ना? तुझ्या आतमध्ये तुझं नामस्मरण तुझ्या भगवंतापर्यंत पोहोचत आहे. लोक जे करत आहेत ते लोकांचं बघा प्रत्यक्षपणे पाहायला गेलं तर त्यांची उपासना, त्यांची भक्ती देवापर्यंत पोहोचत आहे. मग आपण लोकांवर का अवलंबून राहायचं? आपल्याला बघा एखादी जशी भूक लागते आणि एखाद्याच्या घरी गेलो तर आपल्याला 1-2 वेळा जेवण देतील. दररोज देणार आहे का? नाहीये. आपल्याला कमवावंच लागणार आहे. आपल्याला कष्ट करावे लागणारच आहेत. कष्ट केल्याशिवाय आपलं जीवन सार्थक होणारच नाहीये. कारण आपल्यामध्ये आळस नसावा. कारण बघा भाग कसा दिलेला आहे, विनंत्या, बाकीचे अर्ज, म्हणजे केवळ हवेचे बुडबुडे. लोक फक्त बोलायला असतात की हा देह काहीच करत नाही. असं होता कामा नये. आपल्याला सुद्धा तेवढंच कार्य करणं गरजेचं आहे. परंतु कार्य करत असताना आपल्यामध्ये जिद्द असणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचा भाग का दिलेला आहे ते सुद्धा प्रत्यक्षात पाहायला मिळतं. आपल्यामध्ये भय असतं, एक प्रकारची भीती असते, घरामधून सपोर्ट नसतो. आपण बघा जिद्दीने प्रयत्न करण्याचा, जिद्दीने काम करण्याचा निश्चय घेतलेला असतो. परंतु विचार जर केला, एखादा पैशाचा प्रॉब्लेम येतो, एखाद्या जागेचा प्रॉब्लेम येतो, परंतु मनामध्ये इच्छा आहे आणि त्या इच्छेसाठी खरंच जर आपला देह प्रयत्न करत राहिला ना, तर नक्कीच जसं आपण म्हणतो ना, नशीब तुझं चमकलं, त्या कार्याबरोबर, त्या मेहनतीबरोबर, त्या प्रयत्नांबरोबर नशीब सुद्धा साथ देत असतं. नशीब कोणाला साथ देतं? सहजासहजी कोणत्याही व्यक्तीला नशीब साथ देत नाहीये. त्या नशिबासारखं काहीतरी आपण कार्य केलं पाहिजे. जर आपण एखाद्या स्पर्धेमध्ये उतरलोच नाही तर त्यामध्ये बक्षीस मिळेल का? अजिबात मिळणार नाही. परंतु त्या स्पर्धेमध्ये जर आपण पार्टिसिपेट झालो, सहभाग घेतला आणि प्रयत्न जर केले तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. प्रयत्न करायचे सोडायचे नाहीये. एखाद्या आपल्याला बघा धावण्याची स्पर्धा आहे आणि धावण्याच्या स्पर्धेमध्ये एका सेकंदासाठी सुद्धा बघा मागचा पुढे निघून जातो आणि आपण सेकंदासाठी उठतो. आपण विचार करतो, अरे एका सेकंदासाठी, म्हणजे तोच सेकंद किती महत्त्वाचा असतो. विचार करा. पाहावे आपणासी आपण. कोणालाही दोष देता कामा नये. म्हणून आपल्यामध्ये खरी प्रार्थना असली गरजेचं आहे. आणि प्रार्थना करत असताना आपल्यामधली भीती, कोणत्याही काम करत असताना आपल्यामधला जो भयपणा आहे तो सोडून द्यायचा. ज्या प्रकारे आपण देवाची भक्ती करत आहोत ना, मग देवाच्या भक्तीमध्ये एवढं भलं मोठं सामर्थ्य असताना आपण कोणाला घाबरायचं आहे? बरोबर की नाही?
म्हणून समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली सदा. निर्भय कृती हीच खरी प्रार्थना आहे. बाकी सर्व केवळ हवेचे बुडबुडे. जय जय रघुवीर समर्थ.